नमस्कार बांधवांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक विलक्षित असा हायवे दाखवणार आहे। म्हणजे हा हायवे खरंच खूप कमाल आहे। एक ठिकाणी तुमचा हायवे आणि डायरेक्ट त्याच्या बाजूला समुद्र म्हणजेच बीच। तर चला बांधवांनो, आता मस्तपैकी आम्ही नागेश्वरला चाललो होतो। म्हटलं या हायवेची एकदा शूटिंग घेतली पाहिजे, व्लॉग वगैरे मध्ये याला कैद केलं पाहिजे। तर आता मस्तपैकी आम्ही इथं नारळ पाणी वगैरे पितोय आणि चला आता तुम्हाला एक एक करून सगळे दृश्य दाखवतो। म्हणजे हा जो हायवे आहे हा मुख्यतः राजकोट आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्याचं काम करतो। आणि मस्तपैकी इथं नारळ पाणी वगैरे पितोय। आता इथं खूप सारं कडक ऊन झालं होतं, पण काय विषय नाही, आपल्याला ह्या गोष्टी कैद करायच्याच आहेत। इथं मस्तपैकी एक उंट बसलाय आणि समोर समुद्राच्या लाटा। आहा, एकच नंबर कडक असा नजारा आहे। तर तुम्ही पण कधी नागेश्वर वगैरेला जात असाल तर इकडं नक्की थांबा आणि बघा हे पोरगं बघा कसं चाललंय। आहा, एकदम म्हणजे धूम। तर तुम्हाला सांगतो, नागेश्वरला जाताना एक हायवे लागतो, त्याचं नाव आहे पोरबंदर हायवे। आणि तो हायवे एवढा विलक्षित आहे, एवढा युनिक आहे की म्हणजे असं एक हायवे चाललाय, त्याच्याच बाजूला बीच आहे। तर तुम्हाला आता तो बीच दाखवतो, एवढा सुंदर असा बीच आहे, तुम्ही बघून फिदाच होणार आहे, शपथ सांगतो। ते बघा, आता मी रेतीवरती उभा आहे, जसं तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला दाखवतो बीच। हे बघा, पाणी बघा कसलं सुंदर आहे, कसलं भारी वाटतंय। आणि बघा इथं सगळे दुकानं वगैरे, तिथं उंट पण बसलेलं आहे, थोडं झूम मारतो बघा, उंट पण आहे, एकच नंबर सुंदर असं वातावरण आहे। तर बांधवांनो, आता मस्तपैकी तुम्हाला लाटा वगैरे दाखवतोय समुद्राच्या, म्हणजे शांत असं वातावरण आहे। आणि ही जी लोकं वगैरे तुम्ही बघताय हे आपल्या महाराष्ट्राचीच लोकं आहेत। म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्या महाराष्ट्राची लोकं पण इथं फिरायला वगैरे येतात। तर एकच नंबर वाटलं, भारी वाटलं, तुम्ही पण नक्की या। आणि आहा, परत चला नारळ पाणी वगैरे दाखवतो, एकदम फ्रेश। म्हणजे 2-3 नारळ पाणी मी संपून टाकले होते, कारण उष्णताच तेवढी होती, कडक ऊन होतं। तर चला बांधवांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भाई व्लॉगला एक लाईक करून टाका आणि चॅनलला फुल सबस्क्राईब करून टाका, सपोर्ट करा। तर चला, आता आपला एक गावातली जत्रा म्हणून एक ब्लॉग असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्याला मस्तपैकी वॉच करा। मस्त ब्लॉग आहे, एकदम व्हायरल ब्लॉग आहे। तर चला भेटू।